बोलता येत नाही पण गेल्या 1.5 वर्ष त्याच्यासाठी जे आम्ही कष्ट घेतलं त्याचं आज माझं सार्थक करून दिलं. मायबेची गाडी आणली अमर ड्रायव्हर ओणकर बरोबर. तर काय वया स्पीड म्हणजे आज काय स्पीड लागलं मातीच रान म्हणजे थोडक्यात त्याच्या होम पिच असल्यासारखं. हो मातीचा रानाला बैल पळतोय चांगला. बैल आजारात उठलाय त्यामुळे काय नाही टेन्शन. कटनाला जरा थोडा कमी ही होतोय म्हणजे लांगाडतोय बैल. मातीचं रान होतं सकाळी आमचं ठरलं मी सर म्हणली ती आज राहिली पाहिजे गाडी तर म्हणलं 1 नंबर करेल गाडी आज. माती रान म्हणलं की त्याने 1 नंबर करायचा असं. बरं अनुभव काय म्हणचाल की मला म्हणजे म्हणायचं नाही पण ती गाडीची 1-2 म्हणजे लढत चालू होती तुमची ती पण गाडी टॉपची 1 नंबरची गाडी आहे ती वाटत होतं का म्हणजे ओव्हरटेक करू होऊ शकते. हो वाटलं मला निकालात काय नाही पण शेवट सेक्शनाला बैल निकाल घेईल पण घेतला निकाल. आता काय मला तर बघा तर निकालाच्या क्षणी म्हणजे काय म्हणजे मला ती म्हणायचं आहे की बाबा ड्रायव्हरच हात चला की पण कामाला आला म्हणायला लागेल. माहिब्यानं त्याच्या अंगावली गाडी बघितली आणि त्याला सहन झालं नाही. बैलाला गाडी असली की बैल म्हणजे बाहेर नसला तरी पळतोच पण गाडी शेवटी बैल पहिल्यापासून राबलेला आहे त्यामुळे गाडी बैलानं शेवट सेक्शनाला निकाल घेतलाच. मला एक हे होतं की बाबा बैल निकाल घेलच. किती दिवस झाला माहिती आता एक महिन्याचं मैदान झालं का मागे बालमांती पळाली त्याच्या आधीपासून म्हणजे 2-3 महिने होत आला असतील पळवतोय बैल मी. आपलं सरांनी मला फिक्स केलंय सर आपला आधीच पायरा करताना आधीच सांगते दुसऱ्या माणसाला म्हणजे पुढल्या पैरा करायला की बाबा ड्रायव्हर आमचा असेल बोला तुम्ही या मग बाकीचं पायरा बिरा परत बघू म्हणजे आपलं ड्रायव्हर आधी सांगते ते ड्रायव्हर बैल आपला आहे आमचा. म्हणजे एक माहिब्याचा तुम्हाला ही गावलाय अंदाज गावल्यावर त्यामुळे काही विषय नाही बैल पळतोय. माहिब्याचा जेव्हा आजारात माझी उठला 1.5 वर्ष संघर्ष काढलाय मास्तरनी काय तुम्हाला फरक वाटला आज मातीच्या रानाला. नाही मातीच्या रानाला बैल लयच पळाला आज तर लयच बैल पळालाय आणि आज सरांची लय इच्छा होती की बैला नंबर 1 करावं. लय दिवस झाले 1 नंबर नाही राहायचा बैल फायनलला गाडीचा नंबर 2-3 किंवा असं म्हणजे खायला नंबर होईल पण आज 1 नंबर झाला. सगळीच खुश आहे ती पोरं बिर आहे सगळी चांगला 1 नंबर गाडी पळाली. आपण चला मास्तरकडे जाऊ तसंच. तर काय बैलात बघितलं का म्हणजे एक मूर्ती लहान आहे पण बैलाचे म्हणजे गट्स एक सांभाळणी कशी वाटते तुम्हाला. काय सांभाळणी 1 नंबर बैलाला कमी काय नाही. बर सर काय सांगचाल ड्रायव्हर बद्दल काय सांगचाल. ड्रायव्हर बद्दल मला पडत्या काळात ह्या अमर ड्रायव्हरनं साथ दिली आणि ज्यावेळी पायरा एखादा मला विचारतो त्यावेळी मी अमर ड्रायव्हर बरोबर चर्चा करून ड्रायव्हर जर अमर ड्रायव्हर असेल तरच पायरा ह्या बोलीवर मी पायरा करतो. म्हणजे अमर ड्रायव्हरचा पूर्ण माझा विश्वास माझा अमर ड्रायव्हरवर विश्वास आणि अमर ड्रायव्हरचा बैलावर विश्वास. मी अमर ड्रायव्हर रान बघितले की अमर ड्रायव्हर सांगणार की आज 3 फेर बैल कसा पळणार ती. पण इथं रान बघितलं त्यावेळेस म्हणजे काय आलेल्या वाटत होतं आपण 1 नंबर केली. आल्या सुरुवातीला गाड्या सगळ्या बघितल्या तरी मला वाटलं की आपण नुसतं आज गुलालाच जरी गेलो तरी कारण बैल ही रान बघितल्यानंतर बैल पळणार ही मला गॅरंटी होती. गुलाला जरी गेलो तरी समाधान इतपत मी आल्या म्हटलं होतं. कटनाच्या रानाला सर नक्की काय प्रॉब्लेम होती. बैलाचा बोजा जास्त असल्यामुळं काय म्हणजे काय प्रॉब्लेम. त्याच्या शिरा चॉकअप झाल्यामुळे बैल लंगडत होता. आता त्यातनं तो मोकळा झालाय पण तरी सुद्धा कटनाला तो बैल पळतो. पण मी मुद्दाम का पळवत नाही मला माणसं नावं ठेवतील की 1.5 वर्ष झालं बैल बसून होता लंगडत होता म्हणून आणि आता याला कटलाचं बैल चांगला झाला लगेच कटनाला पळतो म्हणून मी मातीलाच बैल पळतो. त्याला पळताना भान राहत नाही आणि पाय असं आदळले जाते जोरात आणि त्याच्यामुळं बैल कटनाच्या रानाला रान कमी धरतो. हे कुठंतरी त्याला म्हणजे असं मालकावरचं त्याचं प्रेम म्हणावं लागेल. कारण कसं होतं ज्या सिच्युएशन मध्ये बैल होता म्हणजे अनेक लोक म्हणले माहिबा संपला पण त्या सिच्युएशन मधनं माहिब्यानं बाहेर काढलं तुम्हाला नीट पण झाला आणि तो म्हणला की माझं पिच ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. सर काय विषय. निश्चित आज कारण आमचे अमर ड्रायव्हरचे असतील बैलांचे गुरु म्हणजे आमचे पाहुणे संभाबा कालेकर हिंदकेचे संभाबा कालेकर त्यांच्या बोलण्यात आतापर्यंत येत होतं ज्यावेळी मातीचे मैदान चालू होतील त्यावेळी तुम्हाला त्याचा कोण हात धरू शकणार नाही इतकी आमच्या संभाबांना गॅरंटी होती. आणि संभाबांच्या हाताखालीच अमर ड्रायव्हर ड्रायव्हिंग करायला शिकले. अमर ड्रायव्हर बी आबासनीच गुरु मानतील. म्हणजे आबांच्या बोलण्यात आता आमचा ठाकूर सुद्धा म्हणजे इतका पळतोय मातीच्या रानाला त्याला ते आदतची दुसऱ्याची बैलच पूर्ण. तिने आज निर्णयच घेतला की इथून पुढे मी आदतला दुसऱ्याला बैलच पळवणार नाही कारण त्याला पळताना त्या बैलाला सुद्धा खाली चालताना जर माती लागली तर पळताना किती पळू
इतकं त्या बैलाच नव्हतं. म्हणजे तसंच ह्या बैलाच म्हणजे शिपूटवर करून तिन्ही फेरायला. आणि वैशिष्ट्य असं की दोन्ही आज आमची दोन्ही बैल पहिल्या फेऱ्यापेक्षा दुसऱ्या फेऱ्याला आणि दुसऱ्या फेऱ्यापेक्षा तिसऱ्या फेऱ्याला अशी गाडी वाढतच गेली. फायनलच्या वेळेस तुम्ही कुठे उभं राहिला? फायनलच्या वेळी मी खाली सुट्टीला गेलो होतो. ज्यावेळेस आता तुम्ही अटीतटीचं लढत बघितली की अमर ड्रायव्हरनी पण बघितलं असेल काय विषय आहे, गाडी मागे पळत होती म्हणजे काय महिब्याला म्हणजे एक प्रकारे बाजूची गाडी वरट्या करायची म्हणजे कसं होतं, रान चांगलं होतं आणि बाजूची गाडी दिसली त्यामुळं एवढं म्हणजे वरट्यागले छान झाला. तसं म्हणजे मला आता बोलता येत नाही, पण गेल्या 1.5 वर्ष त्याच्यासाठी जे आम्ही कष्ट घेतलं त्याचं आज माझं सार्थक करून दिलं. म्हणजे ह्या गोष्टी वरटेक केलं ह्याबद्दल तुमच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा की त्याला माहित होतं की बाबा मातीचं रान आहे, जर आपण जर आज 2 नंबर केला तर एक म्हणजे सरांना पण वाटेल की बाबा मातीचं रान असून सुद्धा तुमची आशा होती 1 नंबर, तुम्ही जरी धावलं नाही तरी 1 नंबर करायची आशा होती. आता आशा आपली जशी आहे तशी इतर सुद्धा 1 नंबर करायसाठी सगळे गाडीवान आलेत. जे गटाला 9 गाड्या पळाल्या त्यात 8 मार खाणार, ती काय घरात निघताना आम्ही मार खाऊ म्हणून आलेलं नाही. फक्त थोडंसं बैलांचं कमी जास्त होतं, एखादा बैल कमी जास्त होतं त्याच्यात गटाला एखादी गाडी, काही गाड्या शिमीला कडन येणं मधने येणं आलेलं. इथं प्रत्येकजण 1 नंबरासाठी गुलालासाठीच आलेलं होता. आम्ही सुद्धा त्यासाठीच आलो होतो. पण पळताना चुरशीनं बैल पळाला. अमर ड्रायव्हरने ही स्वतःची जिद्द पणाला लावून दिली आणि त्याच्या कष्टाचं बी चीज झालं आणि बैलाच्या बी कष्टाचं चीज झालं. बरं आता अमर ड्रायव्हर आहे की पुढे वरटेक करताना तुम्ही शिपाड धरून हलवलं की बैल निकालात घुसला तेवढा. त्याला माहित आहे बाबा शेपाट शेवटच्या क्षणाला त्याला माहितच झालं, शेपटाला हात घातला तेवढाच गेला की दोनच उड्या निकाल घेतलाय तेवढाच. 2 उड्यात निकाल कव्हर झालाय. निकाल तर मागच पळत होती गाडी, नुसता 2 उड्या धरून ढकलला बैल की तेवढाच निकाल घेतला बैला. बरं आता ह्यांच्याविषयी काय सांगचाल? म्हणजे जिथं म्हणावं लागेल की बाबा शेवटच्या म्हणजे ही ड्रायव्हरचा चालाकपणा, बैल पळतोयच पण ड्रायव्हरचा चालाकपणा म्हणावं लागेल. निश्चित कारण मी सुट्टीला खाली होतो, पुढे नव्हतो. परंतु इथं वरच्या बोलण्यात सगळ्यांच्या आले की शेवटचं जी 2-3 उड्या आहेत त्या उड्यातच बैलांनी हे घेतलं. म्हणजे अमरनं तिथे स्वतःच हिरपणाला लावलं आणि कसा बैलाकडे निकाल घ्यायचा. म्हणजे खाली आमचं ठरलं होतं की तोंडाला फक्त बैल हलव, म्हणजे तो आदत वयामध्ये पळताना सुद्धा गाडीवर गाडी येऊन शेवटच्या 100 फुटातच अच्युत ड्रायव्हर त्याला शेपटाला धरून हलवायचा आणि तेवढ्यात तो निकाल घ्यायचा. तसंच आज अमरनं तेच केलं. आता इथनं पुढे अमरला ती हातोटीच गावली. बरं आता आजारपणात उठला त्यानंतर तुम्ही गुलाल केलं भरपूर, पण 1 नंबर आजचा पहिलाच काय ह्याच्यात केलाय? आजारपणात उठल्यानंतरचा आजचा पहिलाच 1 नंबर. 2 नंबर झाले, 3 झाले, 4 झाले, पण 1 नंबर हा आजचा पहिलाच. आज 1.5 लाख रुपये घेऊन चालला, म्हणजे पैशाचा विषय नाही पण 1.5 लाखाचा मान, एक छाकडा घेऊन चाललाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची छाती गर्वानं महिब्याविषयी फुगली आहे. निश्चित म्हणजे तिकडे बक्षीस किती, मी तिकडे बक्षीस बघायलाही गेलो नाही, आणायलाही गेलो नाही, कारण तिकडे जात नाही. परंतु ज्या बैलानं अभिमानानं मान माझ्या आज उंचवली, कारण मी खालनं पळत येत असतानाच कडे जी प्रेक्षक गॅलरीत बसलेले प्रेक्षक होते तीच मला महिब्या एक बोट करून जी मला खुणवत होते, त्याच्यावरनं मला आता हे पळायचं वय नाही तरी सुद्धा मी पळत येऊन त्या. शेवटचा प्रश्न विचारतो, घरी महिब्याला किती वेळ देता तुम्ही? किती वेळा महिब्या जवळ असता? मी पूर्ण माझा 24 तासातले जवळजवळ 22 तास मी महिब्याजवळच असतो. ठीक आहे, आता आमचे सहकारी मित्र मैदान रिपोर्टर मुलाखत घेतील. धन्यवाद.